मात्र वेळ झाली आहे हा कार्यक्रम संपवण्याची. नाही, त्याआधी मी आलोय म्हटल्यानंतर इथं गाणं झालं पाहिजे. वा वा सर. माझ्या कविता अशा जरी उडत्या चालीच्या नसल्या तरी त्याच्यात एक आशय असतो. आत्ता एक सगळीकडे तुम्ही बघत असाल बाहेर तर ATMच्या लांबच लांब रांगा आहेत आणि 1000 आणि 500ची नोट आता बंद झाली आहे. तर सर्वसामान्य माणसाच्या मनात काय असेल ही नोट बंद झाल्यावर? हा निर्णय खूप चांगला आहे खरं तर, पण सर्वसामान्य माणसाला काय वाटू शकतं हे मी फक्त मांडतो. इर्षाद. नसतेस पाकिटात जेव्हा, माणूस 500च्या किंवा 1000च्या नोटेला म्हणतोय. नसतेस पाकिटात जेव्हा, जीव तुटका तुटका होतो. नसतेस पाकिटात जेव्हा, जीव तुटका तुटका होतो. सुट्ट्याचे होतात वांदे, सुट्ट्याचे होतात वांदे, कसे आणू बटाटे नि कांदे. नसतेस पाकिटात जेव्हा, तुझं पहायचो गड्डीत. गड्डीत म्हणजे गाडी नाही, पंजाबी नाही आहे हे गाणं. गड्डीत म्हणजे पैशाची जी गड्डी असायची पूर्वी, प्रत्येकाच्या घरात गड्डी असायची पैशाची. तुझं पहायचो गड्डीत, किती आनंद मज भावा. तुझं पहायचो गड्डीत, किती आनंद मज भावा. पण हातात तू नसताना, आज हातात तू नसताना, 100ची किंमत कळते. नसतेस पाकिटात जेव्हा, ना 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 ना. प्रेक्षकांच्या लेखी आणि आपल्या सगळ्यांच्याच लेखी हे सगळेच जण विनर आहेत. त्यामुळे ही ट्रॉफी या सगळ्यांसाठी आहे असं आपण म्हणूया. तुमच्यापैकी एखादा रिप्रेझेंटेटिव्ह येऊन म्हणून ही ट्रॉफी घेऊ. एक मिनिट, हे बघा, असं करू नका, असं नका करू. हे बघा, माझी सेल्फी आहे, हे बघा ती. एक मिनिट प्लीज. हे बघा ती ट्रॉफी महागाची आहे. एक मिनिट सर, सर काय करताय सर? प्लीज प्लीज सर. तर आमच्या स्किटचा जरी गमतीदार थोडासा होता, पण खरं सांगायचं तर प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी श्रेष्ठच असतो. ज्याचं काम त्यानंच करावं, तसं या सगळ्यांचं आहे. एकदा खरंच जोरदार टाळ्या या सगळ्या सूत्रसंचालकांसाठी झाल्या पाहिजेत. पण डॉक्टर, एक मिनिट डॉक्टर, पण ऑनेस्टली मी आतापर्यंत मी गाण्याचा जितका फॅन आहे, नाचण्याचा बघायला फॅन आहे, पण इतका मी मिमिक्रीचा फॅन आहे. पण तुम्ही जे काय आत्ता आवाज, म्हणजे तुमची एंट्री जी झाली आणि असं वाटलं की सलील मागणं गातोय. आणि दुसरं आपला सागर कारंडेनी जे काय केलंय, कमाल आहात यार तुम्ही. अशी लोक महाराष्ट्रात, म्हणजे मी तर भारतात मला वाटत नाही इतकी चांगली मिमिक्री करणारं. कमाल आहे. हॅट्स ऑफ टू यू. मला वीज निर्मिती सावंत बरोबर एक फोटो हवा. इकडे आता जर अवधूत दादा आले, सतत शिट्टी वाजली करत होता, पण सर जर गायले आणि हा जर नाचला तर मजा येईल ना. आता इकडे जरूर मजा येईल ना. जरूर. शिट्टी वाजली, गाडी सुटली, आन पदर गेलांवर. हे शिट्टी वाजली, गाडी सुटली, शिट्टी वाजली, गाडी सुटली, आन पदर गेलांवर. पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून. क्या बात.
आणि एक प्रश्न पडला असेल सगळ्यांना की हा संकर्षण कोण आहे, त्याची ओळख करून देतो. जोरदार टाळ्या. हा संकर्षणचा सख्खा भाऊ आहे. संकर्षणचा सख्खा भाऊ आहे हा. संकर्षण मोठा भाऊ आहे आणि हा अधोक्ष. जोरदार टाळ्या त्याच्यासाठी झाल्या पाहिजेत. तर गप्पांमध्ये मी स्वागत करणार प्रशांत सरांचं. आणि प्रशांत सर, सगळ्यांना मी प्रश्न विचारत होतो की सूत्रसंचालन हा एक वेगळा प्रांत आहे. मग हे कधी डोक्यामध्ये आलं किंवा कशी सुरुवात झाली की आपण हा कार्यक्रम करूयात? राशीचक्र जसं आहे, म्हणजे राशींवर आपण किती बोलणार आणि कसं बोलणार आणि ते इंटरेस्टिंग होऊ शकतं का, हा जसा समज खोटा पाडला आपल्या राशीचक्र उपाध्याय, तसं माझ्या एक डोक्यात होतं की ह्याच्यात सुद्धा काही नाविन्य काही नाही आहे ना. तेल तापत ठेवले आणि आता मोहरी टाकायची, हां आता हळद टाकायची, हां आता थोडं हिंग टाकायचं, आता मिरच्या कापून टाकायचं. ह्याच्यात नाविन्य काही नाही. नवीन्य काय करता येईल आपल्याला, त्यामुळे स्वयंपाकघरात आपल्याला काय गमती जमती करता येतील. आणि मुख्य गोष्ट म्हणजे एका संपूर्ण अपरिचित व्यक्तीशी संवाद कसा साधता येईल, त्यांना न दुखवता तरी त्यांची थोडीशी खेचत आपल्याला काय गंमत करता येईल. हा एक चॅलेंजिंग पार्ट मला त्यातला वाटला. पुष्कर, तुला काय वाटतं? नाही, खरं आहे. म्हणजे मला स्वयंपाक करायला आवडतं. हां, खरं एकच आहे, मी पकवण्यासाठीच प्रसिद्ध आहे. आता येणार आहे अवधूत सर. तुमच्याकडे खुपते तिथे गुप्ते मधून तुम्ही सूत्रसंचालक म्हणून सगळ्यांच्या समोर आलात. ज्यावेळेला सारेगमाचं मी जज म्हणून बसायचो, त्यावेळेला माझ्या बाजूला जे मोठे मोठे लोक येऊन बसले आणि जज म्हणून, परीक्षक म्हणून, तर त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळायचं. पुढे मला असं वाटायला लागलं की जर का केवळ संगीत क्षेत्रामधल्या लोकांबरोबर जर का एका कार्यक्रमाच्या दिलेल्या वेळामध्ये बसून मला एवढं शिकायला मिळतं, तर आपण हे जर का थोडं अजून वाईड केलं आणि जर का इतर सगळ्या क्षेत्रातल्या लोकांबरोबर जर का ह्याच वृत्तीने शिकण्याचा प्रयत्न केला तर काय काय छान छान मिळेल. म्हणून ही कल्पना घेऊन मी झी वाहिनीकडे गेलो आणि देन रेस्ट इज हिस्ट्री. आज त्या कार्यक्रमात येऊन गेलेले गेस्ट म्हणून येऊन गेलेल्या अनेक व्यक्ती हयात नाही आहेत. रसिका जोशी, तुम्ही रसिकाचे फोटो खूप बघाल सगळीकडे, पण रसिकाचं व्यक्तिमत्व म्हणून जर का आपल्याला काही बघायचं असेल तर तो एपिसोड हा खूप छान ठेवा आहे आपल्या सगळ्यांकडे असं मला वाटतं. मुंडे साहेबांचं बघा, किंवा त्यांच्या आणि प्रमोद महाजनांच्या संबंधांबद्दल बोललं खूप गेलं होतं की खूप चांगली मैत्री होती किंवा अशा प्रकारचं. परंतु प्रमोद महाजनांना फोन लावायला सांगितल्यानंतर त्यांच्या आठवणीमध्ये ढसाढसा रडलेला माणूस त्या सेटवरती, असे मुंडे साहेब फार कमी लोकांना बघायला मिळेल, फार कमी कार्यक्रमांना बघायला मिळेल. अवधूत गुप्ते सर, तुमच्यासाठी एक मेसेज आहे, या मंचाचा मी वाचून दाखवतो तुमच्यासाठी स्पेशल. वडिलांच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये तो कधी मशीन धुवत तर कधी कागदाचे गठ्ठे एकावर एक लादत तिथल्या जुन्या कपाटांवर ताल देत तो सूर शोधायचा. तेव्हा एक चिडका सूर सुद्धा कानावर यायचा. गायक होऊन गळ्यात पेटी लटकवून काय ट्रेनमध्ये भीक मागणार आहेस? पण तो या सगळ्यानं डगमगला नाही. त्याचा सूर हलला नाही. स्वतःला अपग्रेड करत कधी हॉटेल्स, इव्हेंट्स, सभा, रेकॉर्डिंग स्टुडिओ असा प्रवास करीत कोल्हापूरच्या या गाड्यानं जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा म्हणत दिल्लीत सारेगमपच्या अंतिम फेरीत देशाच्या बेस्ट सिंगरच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं अवधूत गुप्ते.